आळंदीतून आली धक्कादायक बातमी. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून पाहिली जाणार होती. पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा धक्कादायक प्रकार. आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ती उघडून फुडून तिच्या आतमध्ये नेमकं काय आहे हे पाहिलं जाणार होतं. ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीभर पसरली. आळंदीतलं वातावरण ढवळून निघालं. भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. काही जण रडत होते तर काहीतरी विनंती करत होते. पण पुण्यामधून अख्ख्या राज्यातून 100 ते 200 ट्रका भरून लोक आळंदीच्या दिशेने निघाले होते. खरं तर आळंदीतून ही बातमी समोर आली. अंधश्रद्धा निर्मूलनचे काही कार्यकर्ते ज्यांना आळंदीची जी समाधी आहे ती केवळ अंधश्रद्धा वाटू लागली होती आणि त्याचं सत्य जाणून घेण्यासाठी त्यांनी ती समाधी उघडण्याचा, फोडून पाहण्याचा निर्णय घेतला. सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. लाखो वारकरी आळंदीच्या दिशेने निघाले. परिस्थिती हाताबाहेर जाणार होती असं वाटत होतं. कारण आळंदी हे वारकऱ्यांचं हृदय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही केवळ दगड माती नव्हे तर भक्तांचा एक चैतन्य आहे. एकीकडे काही दिवसातच आषाढी वारी आता निघणार आहे. पण तेवढ्यात एक बातमी समोर आली. एक बातमी व्हायरल झाली. जी बातमी होती आळंदीतली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी फोडून पाहण्याची, ती समाधी उघडून पाहण्याची. कारण काही अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांना वाटलं की ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खोटी आहे, ही केवळ अंधश्रद्धा आहे. मग ती खरी आहे का हे पाहायचं असेल तर ती उघडून पाहायला हवी. जर ती खरे असेल तर काहीतरी चमत्कार होईल. पण सगळीकडे वातावरण तापलं आणि एक बातमी समोर आली. मग खरंच आळंदीमध्ये नेमकं काय घडलंय? खरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षीच जिवंतपणे स्वतःला भूमीत गाडून घेतलं होतं. त्या चैतन्य मूर्तीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा केलं जात आहे. कोण आहेत हे लोक? त्यांना असं का वाटतं की ही अंधश्रद्धा आहे, माऊलींची समाधी खोटी आहे आणि माऊलींची समाधी कशा पद्धतीने उघडली जाणार आहे? याच्या मागचं नेमकं सत्य काय आहे? का वारकरी इतके संतापले आहेत? का लोक आळंदीला आता निघाले आहेत? खरंच जर तुम्ही विठू माऊलीचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जर खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण की आम्ही या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत, जी तुमच्या श्वासाचा ठोका चुकवेल. चला उघडूया ते गुपित ज्याने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवली. खरं तर राज्याच्या आध्यात्मिक इतिहासाचा केंद्रबिंदू जर कुठला असेल तर तो आहे तीर्थक्षेत्र आळंदी. इंद्रायणीच्या काठी वसलेले हे नगर म्हणजे केवळ दगडविटांचं शहर नाही तर लाखो करोडोंच्या भक्तांच्या श्रद्धेचं जिवंत प्रतीक आहे. या प्रतीकाचा आत्मा आहे श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलीचं मंदिर. त्यात त्यांची संजीवन समाधी, ज्या माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा झरा जगाला दिला, तो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठावर आहे. त्या माऊलींचं हे अंतिम विश्राम स्थान, संजीवन समाधी हा शब्द मुळात अखंड आहे. हा मृत्यू नाही तर चैतन्याला, आत्मशक्तीला जिवंत ठेवून या भौतिक जगाच्या पलीकडे गेलेलं प्रयाण. 13व्या शतकात याच ठिकाणी माऊलींनी जिवंतपणे स्वतःला भूमीत गाडून समर्पित केलं होतं. हा वारकरी संप्रदायाचा आणि कोट्यावधी भक्तांचा दृढ विश्वास आहे. ही समाधी केवळ दगड मातीचा ढिगारा नाही तर ते अखंड ऊर्जेचं आणि चैतन्याचा स्रोत आहे. पण आज या विश्वासाला, या श्रद्धेला आव्हान दिलं गेलं. पुण्यातील काही बुद्धिवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे कार्यकर्ते पुढे सरसावले. काही अंधश्रद्धेनं निर्मूलन कार्यकर्ते असे म्हणाले, त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी समाधी आहे ती संजीवन समाधी, जी शतकानुशतके चालत आलेली आहे, ती भावनिक अंधश्रद्धा आहे. विज्ञान आणि तर्काच्या युगात अशा गोष्टींना स्थान नाही. त्यांचे प्रश्न अगदी स्पष्ट आहेत की संजीवन समाधी खरी आहे की केवळ भक्तांची कल्पना? आतमध्ये खरंच चैतन्य आहे की केवळ मानवी अवशेष? या विचारांनी प्रेरित होऊन एक टोकाचा निर्णय जाहीर केला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही समाधी उघडून पाहणार आहोत. या घोषणेने जणू भूकंप झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडून पाहणार ही बातमी आळंदीमधून पाहता पाहता अवघ्या महाराष्ट्रात पसरली. आळंदीचं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं. भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्वस्थतेचा महापूर लोटला. ज्या समाधीकडे ईश्वराचं रूप म्हणून ते पाहत होते तिला कोणतरी उघडून पाहणार ही कल्पना असह्य होणार होती. काही जण मंदिरासमोर येऊन अक्षरशः धायमुकलून रडत होते. आया बाया, वृद्ध वारकरी हात जोडून विनवण्या करत होते, अरे बाबांनो काही करा पण आमच्या माऊलीच्या समाधीला हात लावू नका. आमचा जीव घ्या पण देवाचा अपमान करू नका. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे आणि हृदयावर जर कोणी आघात करत असेल तर परिस्थिती आता गंभीर होत चालली होती. एकीकडे श्रद्धेचा आणि भावनेचा कल्लोळ तर दुसरीकडे विज्ञानाचा आणि तर्काचा आग्रह. हा संघर्ष केवळ वैचारिक राहिला नव्हता, तो रस्त्यावर उतरला होता. ही बातमी पुण्यातून आली. अक्षरशः 100 ते 200 लोकांचे ट्रक आता आळंदीच्या दिशेने निघणार आहेत. हे कार्यकर्ते आपल्या निर्धारावर ठाम होते. ते समाधी उघडून सत्य जगासमोर आणणार होते. ही बातमी वारकरी संप्रदायात पोहोचताच एक खळबळ उडाली. परिस्थिती हाताबाहेर जाणार हे निश्चित झालं होतं. एक मोठा संघर्ष, एक मोठी दुर्घटना आळंदीच्या भूमीत घडण्याच्या उंबरठ्यावर होते. पण म्हणतात ना, जिथे भक्तावर मोठं संकट येतं तिथं देव कुणाच्या ना कुणाच्या रूपात धावून येतो. या आगीच्या डोंबाच्या वादळात एक शांत संयमी व्यक्तिमत्व पुढं आलं. खरं तर या घटनेची सुरुवात 1972च्या वेळेस झाली होती.
ही ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विज्ञानाचे काही भक्त यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ही समाधी अंधश्रद्धा आहे आणि ती समाधी उघडण्याचा प्रयत्न केला आणि ती समाधी उघडण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्यानंतर समोर आले हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर. समाधी उघडली गेली असती पण एका व्यक्तीच्या समंजसपणामुळे आणि त्यांच्या प्रसंग अवधानामुळे या समाधीचा जो विषय आहे तो तिथे स्थिर राहिला. खरं तर एक नाव होतं ज्यांचं नाव मामासाहेब दांडेकर. मामासाहेब हे केवळ वारकरी नव्हते तर ते या संप्रदायाचा चेहरा आणि आधारस्तंभ होते. हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानत होते. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांना माहिती होतं हा प्रश्न लाठी काठीने नाही किंवा भांडणाने सुटणार नाही तर एक अनपेक्षित पाऊल त्यांनी उचललं आणि थेट संपर्क साधला दिल्लीमध्ये. होय, एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला सुरुवातीला संताप आणला पण एका व्यक्तीच्या प्रसंग अवधानामुळे हे सगळं चित्र त्या ठिकाणी बदललं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीमध्ये खरंच चैतन्य आहे का? खरंच त्या समाधीमध्ये जो चमत्कार आहे तो आहे का? ही केवळ अंधश्रद्धा आहे हे पाहण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांनी समाधी उघडून पाडण्याचा निर्णय घेतला आणि सगळीकडे वातावरण तापलं. वारकरी तिकडे निघाले होते. पुढे काय होणार? वाद होणार का? वातावरण चिघळणार का? अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. अगदी काही भक्त मंदिरा शेजारी येऊन त्या ठिकाणी पहारा देऊ लागले होते. काय होईल कसं होईल याची चिंता वाढत होती. हळूहळू मोठा जनसागर तिकडे लोटणार होता. पण काय होणार होतं? खरंच ही समाधी उघडली आणि त्याच्यातून काय निघणार होतं? सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागलं होतं. खरं तर ही जी घटना होती ही घटना घडत होती तर त्यावेळेस खरं एक व्यक्ती होते मामासाहेब दांडेकर. तर त्यांनी अक्षरशः एक मोठी समंजसपणाची भूमिका घेतली. त्यांनी काय केलं? त्यांनी पुण्यातील जे वैज्ञानिक कार्यकर्ते होते किंवा जे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते होते मामासाहेबांनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी थेट दिल्लीला फोन लावला. दिल्लीमध्ये होते डॉक्टर आर एन शुक्ल हे सायंटिस्ट नव्हते, शास्त्रज्ञ नव्हते तर एक समजूतदार संशोधक होते. त्यांनी मामासाहेबांकडून सगळी परिस्थिती समजून घेतली. त्यांनी समजून घेतलं की अंधश्रद्धावाले फोडून पाहायचं म्हणतात तर मामासाहेब म्हणतात की फोडू नका. तर त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं आपण शोध लावू असं म्हणलं. समाधीच्या भोवती एनर्जी फील्डचा अभ्यास करू असं ते म्हटले. पहा, विज्ञानाच्या इतिहासामध्ये एका समाधीसमोर असे उपकरण लावले गेले की त्या उपकरणामधून रीडिंग येणार होते आणि ज्यांनी सगळा देश हादरणार होता. डॉक्टर शुक्ला यांनी आपल्यासोबत 3 अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणं ते घेऊन आले होते. त्यांनी पहिलं उपकरण लावलं गिगल मुलर काउंटर. हे उपकरण एक्सरे अल्फा बीटा गॅमा किरणांच्या अत्यंत सूक्ष्म आणि ऊर्जा लहरीला मोजू लागतं. दुसरं होतं थर्मिस्टर बायोमीटर. याच्या मदतीने इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांची ऊर्जा मोजता येत होती. ही माणसांना डोळ्याला दिसत नाही. आणि तिसरं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर. ही उपकरण कोणत्याही जागेतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी कंपन टिपू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं जर तिथे कोणतं चैतन्य किंवा ऊर्जा जर सक्रिय असेल तर त्याचे व्हायब्रेशन किंवा त्याची नोंद या मीटरमध्ये पकडली जाणार होती. आता त्यांनी काय केलं? डॉक्टर शुक्ला यांनी एक तयारी केली. जस्त आणि पितळ लोखंड या तिन्ही वस्तूंची जाड उपकरणं तयार केली आणि त्या ठिकाणी हे उपकरणं त्या गाभाऱ्यामध्ये लावण्यात आले. आणि ही घटना साधारणपणे 1972ची होती. अंधश्रद्धा कार्यकर्ते म्हटले की या समाधीमध्ये काहीच नाहीये पण डॉक्टर शुक्ला यांनी ते उपकरणं लावले आणि उपकरणं लावल्यानंतर अक्षरशः त्या उपकरणामध्ये नोंद झाली ऊर्जेची. होय, त्याच्यामधले रीडिंग बदलले, त्याच्यामधले कंपन बदलले, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन आले आणि अक्षरशः तिथे समजलं की इथे काहीतरी ऊर्जा आहे. एक अशी ऊर्जा जी डोळ्याला दिसली नाही पण ही त्या मशीनमध्ये कैद झाली. 1972 सालचा हा प्रसंग होता ज्यावेळेस काही अंधश्रद्धा कार्यकर्ते ही समाधी उघडायला निघाले होते. त्यावेळेस मामासाहेबांनी त्या ठिकाणी हे उपकरण आणून त्यांना दाखवून दिलं की इथे ऊर्जा आहे. खरं तर ही घटना खूप जुनी आहे पण अक्षरशः या घटनेचा आजही त्या ठिकाणी तिथे उल्लेख केला जातो. खरं तर तिथे विज्ञानाने देखील सिद्ध केलं होतं की तिथे चैतन्य आहे, ऊर्जा आहे. मग आता तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्ही ज्ञानेश्वर माऊलीचे खरे भक्त असाल तर रामकृष्ण हरी लिहायला नक्की विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.